नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 6वा विषय भूगोल वातावरण चालू करू. वातावरण आहे सभोवताली परंतु अदृश्य, अभ्यासाने उलगडत जाते त्यामागचे रहस्य. आता वातावरणाचं आपल्याला रहस्य आपल्याला समजून घ्यायचं. वातावरण आपल्या सभोवतालीच आहे पण ते अदृश्य आहे, आपल्याला दिसत नाही, पण त्याचा अभ्यास करून त्यामागचं रहस्य आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला पंख आहेत म्हणून आपण मोठ्या आकारात ओढू शकतो ना. तर दुसरा पक्षी बोलतो, तुला तसं आभाळ मोकळं नाही बरं का, आभाळ हवेनं भरलं आहे म्हणून आपण पंखाच्या साहाय्याने आभाळात उडू शकतो. जर हवात नसेल ते उडूच शकत नाही. त्या वातावरण म्हणजे काय आपण समजून घेऊया. आता शाळेची मधली सुट्टी झाली. आवारातील मोठ्या वडाच्या झाडाखाली सावलीत मनप्रीत, रेहान, स्वराज, सृष्टी आणि अक्षता ही मुले गप्पा मारत बसले. मनप्रीत काय म्हणतो बघा, या झाडाची पानं किती मोठी आहेत ना. अक्षता, होय, याची मुळे जमिनीत खूप खोलवर गेले असतील ना. सृष्टी, केवढा हा झाडाचा विस्तार. स्वराज, अरे किती थंडगार सावली. तेवढ्यात वडाच्या पानांची सळसळ झाली. वड बोलू लागला. आता याच्यामध्ये मनप्रीत म्हणतो, झाडाची पानं किती मोठी आहेत. तर अक्षता बोलते की झाडाची मुळे जमिनीत खूप खोलवर गेले असतील. सृष्टी म्हणते, झाडाचा केवढा मोठा विस्तार झालाय. स्वराज म्हणतो, किती थंडगार सावली आहे. तेवढ्यात वडाच्या पानांची सळसळ झाली. वड बोलू लागला. वड, तुम्ही मुलं ना माझ्याविषयी बोलत आहात का. अचानक घडल्या घटने मुलं सुरुवातीला घाबरले, पण नंतर लक्षात आलं वडाचा आवाज येतोय. रेहान, वटवृक्षा तू बोलू शकतो. वड, होय मी बोलू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो. मी इथं खूप वर्षापासून इथंच उभा आहे. पूर्वीच्या वातावरणापेक्षा आता वातावरण खूप बदललं आहे. वड काय म्हणतो की मी ऐकू शकतो, पाहू शकतो, बोलू शकतो. खूप वर्षापासून मी इथंच उभा आहे. पृथ्वीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण खूप बदललेलं आहे. रेहान, वातावरण म्हणजे काय. सृष्टी, पूर्वीच्या तुलनेत आता कोणते बदल झालेत. तर वड म्हणतो, वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या हवेचं आवरण. वातावरण म्हणजे काय, पृथ्वीच्या सभोवती असणारा हवेचं आवरण. पृथ्वीच्या वातावरणातील हवा शुद्ध होती, आता हवा अशुद्ध झाली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे, वाहनांचा धूर वाढलाय. सर्व मुले, आत्ताच वातावरण पूर्वीसारखं शुद्ध राहिलं नाहीये. तर हो, नाही, परंतु तुम्ही सर्वांनी मिळून बिघडलेलं वातावरण सुधारू शकता. त्यासाठी जास्त झाडे लावा, पाण्याची बचत करा, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. मग बघा वातावरण किती शुद्ध होईल. आता या वडाने आपल्याला उत्तर दिलंय की काय करायचं, आपल्याला झाडं जास्त लावायची, पाण्याची बचत करायची आहे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे. मग आपलं वातावरण पुन्हा शुद्ध होईल. आता जाणून घेऊया. पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूंच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पहिले वाक्य, वातावरण म्हणजे काय, पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वायूंच्या आवरणाला आपण वातावरण म्हणतो. वातावरणामुळे सूर्याच्या उष्णतेपासून आपले संरक्षण होते. आपणास जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या हवेचा एकसारखा पुरवठा वातावरण होता. आपल्या जिवंत राहण्याची जी हवा, ऑक्सिजनची गरज आपल्या वातावरणातच भेटते. तर याच्यामध्ये एक वातावरणातील विविध वायू आकृती दिली आहे. याच्यामध्ये नायट्रोजन N2 किती 78%, ऑक्सिजन 21% आणि इतर वायू 1% वातावरणामध्ये आहेत. आता वातावरणातील घटक जाणून घेऊया. विविध वायू, याच्यामध्ये पहिला वायू आहे नायट्रोजन, नत्रवायू, त्याला इंग्लिशमध्ये बोलतो N2. वातावरणातील नत्रवायू हा प्रमुख घटक असून त्याचे प्रमाण 78% आहे. प्राणवायूची ज्वलनशक्ती आटोक्यात ठेवणे व सजीवांच्या वाढीस आवश्यक असलेले संयुगे तयार करणे याचे मुख्य फायदे आहे. आता नायट्रोजन 78% आहे. प्राणवायूची ज्वलनशक्ती आटोक्यात ठेवणे व सजीवांच्या वाढीस आवश्यक असणारी संयुगे तयार करणे याचं मुख्य वैशिष्ट्य. रासायनिकदृष्ट्या वायू उदासीन आहे, म्हणजे कोणासोबत रिॲक्ट होत नाही. ऑक्सिजन O2, प्राणवायूचे प्रमाण 21% आहे. तो श्वसनासाठी, ज्वलनासाठी आवश्यक आहे. प्राणी मात्रांच्या अन्नाशी त्याचा संयोग होऊन उष्णता व शक्ती मिळते. वनस्पती प्राणवायू हवेत सोडतात. प्राणवायूचा उपयोग जीवसृष्टीस होतो. आता ऑक्सिजन किती आहे, 21% आहे. तो श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी आवश्यक आहे. प्राणी मात्रांच्या अन्नाशी त्याचा संयोग होऊन उष्णता व शक्ती मिळते. वनस्पती प्राणवायू सोडतात. प्राणवायूचा उपयोग जीवसृष्टीस होतो. आता इतर वायू, नत्रवायूचे प्राणवायूचे मिळून 99% प्रमाण असल्याने ऑर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.04%, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, हायड्रोजन, मिथेन इत्यादींचे मिळून 0.03, या सर्वांचे मिळून वातावरणात सुमारे 1% एवढा सगळा होतो. आता कार्बन डायऑक्साईड पाहूया. वातावरणात कार्बन डायऑक्साईड प्रमाण बदलत असते, कारण सजीवांची श्वसन प्रक्रिया, ज्वलन, ज्वालामुखी क्रिया, वनस्पतींचे विघटन इत्यादींमुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते. आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ते बदलत असतं, कारण की सजीवांची श्वसन क्रिया वेगळी होते. वनस्पतींचे विघटन, ज्वलन, ज्वालामुखीय क्रिया या सर्व वेगवेगळ्या होत असतात. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती हरितद्रव्याद्वारे कार्बन डायऑक्साईडचे विघटन करून ऑक्सिजन बाहेर टाकतात. म्हणून वनस्पतीच्या दृष्टीने कार्बन डायऑक्साईड महत्वाचा आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड खूप महत्वाचा आहे. आता ओझोन
सॉरी, कार्बन डायऑक्साईड वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात. ओझोन ओझोन वायूचे प्रमाण सर्वत्र एक सारखे नाही. भूपृष्ठाजवळ ओझोन वायूचे प्रमाण कमी आहे. समुद्र सपाटीपासून 25 ते 40 उंची दरम्यान ओझोनचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यास ओझोन थर असे म्हणतात. ओझोन थर संरक्षणाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण होईल म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून आपण साजरा केला जातो. ओझोनचं सगळीकडे प्रमाण सारखं नाही आहे. समुद्र सपाटीपासून 25 ते 40 किलोमीटर जो थर आहे त्याला आपण ओझोन थर म्हणतो. 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस आपण साजरा करतो, कारण की ओझोन थर आपण वाचवला पाहिजे. आता बाष्प म्हणजे वायू स्वरूपातील पाण्याची वाफ. पृथ्वीवरील महासागर, नद्या, तलाव यांची पाण्याची वाफ होऊन बाष्प तयार होते. आता बाष्पाचे महत्व काय? आर्द्रता, ढग निर्मिती, वनस्पतींसाठी उपयुक्त, तापमानाचे संतुलन, याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आता भूपृष्ठ यावर बाष्पीभवनामुळे वातावरणात बाष्प मिसळते. वातावरणात बाष्पाचे प्रमाण 4% पर्यंत आहे. शुष्क वाळवंटीपेक्षा ते अगदी कमी असते आणि समुद्र सपाटीपासून सुमारे 8 ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत बाष्प आढळून येते. जसे जसे उंच जावे तसे हवेच्या तापमानाबरोबर बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. बाष्प हवेत राहण्यासाठी पुरेसे तापमान आवश्यक असते. जास्त उंचीवरील कमी तापमानामुळे हवेतील बाष्पाचे रूपांतर जलकणांमध्ये होते व हिमकणांमध्ये होते. आता याच्यामध्ये जितकं वाळवंटी प्रदेशात जाऊ तिथं बाष्पाचे प्रमाण कमी आहे. जितकं समुद्र सपाटीपासून आपण जवळ राहू तिथं बाष्प जास्त प्रमाण आढळून राहतं. बाष्पाचे प्रमाण सगळीकडे कमी जास्त होते. बाष्प हवेत राहण्यासाठी पुरेसं तापमान पाहिजे आणि जास्त उंचीवर गेलो तर बाष्पाचे रूपांतर जलकणांमध्ये किंवा हिमकणांमध्ये होतं. जलचक्रामध्ये बाष्पाची भूमिका महत्वाची आहे. बाष्पामुळे आपल्याला ढग, पाऊस, हिमवृष्टी, गारा व धुके या बाष्पामुळे आपल्याला अनुभवास भेटतात. आता धुलीकण हे वातावरणात धुळीचे हवेत तरंगणारे अतिसूक्ष्म घन पदार्थ आहेत. यात मातीचे कण, परागकण, बुरशीचे बीज, वनस्पतीचे वाळलेले तुकडे, औद्योगिक प्रदूषणाचे कण, ज्वालामुखी राख इत्यादींचा समावेश होतो. 1 सेंटीमीटर रेषेच्या लांबीवर सुमारे 1 लाख धुलीकण राहू शकतील, इतके सूक्ष्म असतात. आता याच्यामध्ये धुलीकण खूप प्रमाणात आहेत. याच्यामध्ये मातीचे कण, परागकण, बुरशीचे कण, वनस्पतीचे वाळलेले तुकडे, औद्योगिक प्रदूषणाचे कण यांचा समावेश याच्यामध्ये होतो. 1 सेंटीमीटर रेषेच्या लांबीवर सुमारे 1 लाख धुलीकण राहू शकते, एवढे ते सूक्ष्म असतात. सामान्यपणे वातावरणातील धुलीकणांचे काही घटक सजीवांच्या आरोग्यास हानिकारक असतात, परंतु पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने धुलीकणांचे अस्तित्व महत्वपूर्ण असते. आता यातले काही धुलीकण आहेत ते सजीवांच्या आरोग्यास हानिकारक आहेत, परंतु पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने धुलीकणांचे अस्तित्व महत्वपूर्ण ठरते. आता वातावरणाचे थर पाहूया आपण. आपल्या पृथ्वीभोवती अनंत पोकळी आहे. या पोकळीत पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 1000 किमी पर्यंत वातावरण पसरले आहे. आता पृथ्वीपासून जमिनीपासून वरती आभाळपर्यंत 1000 किलोमीटर किमी पर्यंत वातावरण पसरले. वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दाट असून ते उंचीवर विरघळते. म्हणजे जसं आपण वरती जाऊ तसं हवा कमी कमी होत जाते. अवकाशाच्या पुढे वातावरणाची कोणती निश्चित सीमा नाही आहे. आता धुलीकणांचे महत्व. झाडांची वाढ होते, ढग निर्मिती होते, परागीभवन, पर्जन्यवृष्टी, सूर्यप्रकाशाचे विकिरण आणि तापमान नियंत्रण हे धुलीकणांचे महत्व आहे. आता वातावरणातील थर व त्यांविषयी माहिती पाहूया. पहिला आहे बाह्यंबर. उंचीनुसार होणारे बदल. तापमान खूपच जास्त असते, हवेची घनता अत्यंत कमी असते. हा तर वातावरणातील सर्वात वरचा थर आहे. हायड्रोजन व हेलियम वायूंचे प्रमाण इथे जास्त आहे. कशामध्ये? बाह्यंबरामध्ये. हा तर अंतराळयान व कृत्रिम ग्रह प्रणालीसाठी उपयुक्त ठरतो. आता दुसरा आहे आयनंबर. उंचीनुसार तापमानात फार वाढ होत जाते. 1000 सेल्सिअस इतकं तापमान जास्त असू शकतं. हवेची घनता फारच कमी असते. या थरात आयनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तित होतात. याच्यामध्ये आपल्याला हा थर आयनंबर आकाशवाणी, दूरदर्शन उपग्रह यांसारख्या संप्रेषणात मदत होते. मध्यंबर. तापमान कमी होत जाऊन 100 सेल्सिअस यापेक्षा खाली घसरते. उंचीनुसार हवेची घनता कमी होत जाते. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्का थरात जळून नष्ट होतात. उल्कांच्या आघातापासून पृथ्वीचे संरक्षण होते. हे झालं मध्यंबर. आता याच्यामध्ये पृथ्वीपासून 400 किलोमीटर पुढे 100 ते 300 किलोमीटर, 60 ते 100 आणि आता आहे आपलं सितांबर. तापमानापेक्षा तापमानात वाढ होत जाते. हवा विरळ असल्यामुळे हवेची घनता कमी आढळते. या थरातील ओझोन वायूमुळे सूर्याच्या अतिनील किरणांचे शोषण होते. ओझोन वायूमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण होते. हवाई मार्गासाठी हा थर अनुकूल ठरतो. आता सितांबरातून आपल्या हवाई मार्ग असतो आणि तपांबर. वाढत्या उंचीनुसार तापमान कमी होत जातं. हवा दाट असल्यामुळे हवेची घनता सर्वाधिक आढळते. या थरात बाष्पाची व ढगांची निर्मिती होते.
वातावरणात आर्द्रता आढळते, पाऊस, हिमवृष्टी व गारांची वृष्टी होते, धुक्यांची निर्मिती होते. हे वातावरणाचे थर झालं. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, अयनांबर आणि बायांबर. आता याच्यामध्ये वृक्षतोड केलेली आहे या चित्रामध्ये. तर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर घालून झाडांची लागवड करावी लागते. आता वातावरणाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम. वातावरणात अनेक घटना घडत असतात. काही घटना मानवी जीवनास हितकारक तर काही अहितकारक असतात. चांगले परिणाम, वाईट परिणाम होतात. वातावरणीय घटकांचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतात. आता बघतो आपण अतिवृष्टी, हिमवर्षा, वादळे, वीज पडणे, धुके, उष्णतेची लाट, पूर, गारपीट या नैसर्गिक घटना घडल्यास मानवी जीवन विस्कळीत होते. जसे दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघात होण्याची शक्यता असते. विमानांची उड्डाणे रद्द होतात. जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात. श्वसन संस्थेवर परिणाम होतात. तर जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात. मानवाच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतात. तर या वातावरणातील मानवी जीवनावर होणारे परिणाम आहेत. काही परिणाम मानवी जीवनात हितकारक आहेत, काही अहितकारक आहेत. आता ज्या ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, अतिवृष्टी होत आहे, हिमवर्षा, वादळे, वीज पडणे या नैसर्गिक समस्या आहेत. नैसर्गिक घटना मानवी जीवन विस्कळीत करतात. आणि जसं दाट धुकं झालं तर आपल्या समोरचं दिसत नाही रस्त्यावर, त्यामुळे अपघात होऊ शकतात. विमानाची उड्डाणे रद्द होतात. जलवाहतुकीस अडथळे निर्माण होतात. मानवाच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतात. त्यामुळे मानवी जीवनावर खूप सारे परिणाम अहितकारक जास्त होतात. आता पृथ्वीभोवती ओझोन वायू नसतात तर असतात. अतिनील किरणे पृथ्वीवर थेट पोहोचली असती. आता अतिनील किरणे पोहोचत नाही. अतिनील किरणांचा प्रभाव वाढेल, अतिनील किरणांचा प्रभाव कमी झाला. तापमानावर नियंत्रण बिघडले असते, तापमान नियंत्रित राहते. तापमान योग्य राहिले नसते, तापमान योग्य प्रमाणात राहते. त्वचा, कर्करोग, जळजळ, डोळ्यांचे आजार, रोग उद्भवले असते, इथे रोग उद्भवणार नाहीत. नंतर वनस्पतींची हानी होईल, वनस्पतींची हानी टळली असते. प्राण्यांवर वाईट परिणाम झाले असते, प्राण्यांवर वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचे संतुलन राहिले नसते, पर्यावरणाचे संतुलन राहते. अशा प्रकारे आपल्याला काय काय समजले, वातावरणाची संकल्पना समजली, वातावरणीय घटक समजले, वातावरणाचे वायूचे महत्व समजले, वातावरणाचे बाष्पाचे महत्व समजले, वातावरणाचे धुलीकण थर यांची वैशिष्ट्ये समजली, ओझोन थराचे महत्व समजले, मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा अभ्यास आपण केलेला आहे. वातावरणातील सर्वात थंड हा तर आहे अंतराळामध्ये थर, स्वाध्याय आहे. याची व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. अशा प्रकारे आपल्याला वातावरण हा धडा शिकवून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.